रमाबाई आंबेडकर नगर म्हणून बोलतो आहे मी. रात्रपासून पूर्ण आमचं रमाबाई आंबेडकर नगर पाण्याखाली आहे आणि आमचं एक घर पडून गेलेलं आहे. सर्व जीवना आवश्यक वस्तू खराब झालेल्या आहेत. अक्षरशः लोकांना खायलासाठी काही नाही, तरी शासनाने त्वरित मदत करावी अशी आम्ही अपेक्षा करतो. पावसामुळे आमचे बरेच घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि बरंच नुकसान झालं आहे. खूपच खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे, चूल पेटवण्याचे. आम्ही रात्रभर सर्व नागरिक बसून होतो, म्हणजे पूर्ण वाड्यातील नागरिक आम्ही बसूनच आहोत रात्रभरची. घरांची पडझड झालेली आहे. काय मागणी काय आहे तातडीची मदत करावी शासनाने आम्हाला. हां, सगळे भांडे वाते, धान्य मिन्ने सगळं गाद्या मिद्या पलंग सगळं भिजलं. कपाट अर्धे पाणीमध्ये भिजलेले. खायला आम्हाला काहीच नाही. आता चूल पेटवायला सुद्धा जागा नाही मला. नेमकी आता सरकारकडे काय मागणी? आता तुम्ही आता तातडीचे आता काहीतरी करा. तुम्ही आता भरपाई करा. आम्हाला खाया प्यायला तरी पाहिजे ना. हां, सगळे आमच्या नुकसानची कपड्यांची सगळी वाट लागून गेली ना आमची आली. कधीपासून हा पाऊस पडतोय आणि केव्हापासून? 12 वाजेपासून सुरुवात झालं ताई. तुम्ही कुठे होतात? आम्ही घरातच पलंगावर होतो. आम्ही थोडंसं मला झोप लागली, उठलं ताव म्हणलं पाव पलंग पाणी किती पाणी लाग नाही. आता म्हणे काय करत जाऊ दे, भिजू दे, पलंगले भिजू दे, गाद्या भिजू दे. चाल म्हाताराकडे पैसे लिहू आपण. काय करणार एवढं? मोठ्या म्हाताराकडे जेवली बघलं आम्ही. लाईट आणि त्याला माती तिकडे बिजबी सुटी जायले. दादा, कधीपासून पाऊस सुरू झाला आणि आपल्या घरात पाणी कधी शिरलं? रात्री 8 वाजेपासून पाऊस चालू झाला, पण 12 नंतर पूर्ण पाण्याने पूर्ण घरात पाणी शिरलं सर्वांच्या घरांमध्ये. काय काय नुकसान झालं आता आपलं? आता घरात जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते सर्व नुकसान झाले. त्याच्यामध्ये अन्नधान्य, कपडे, सर्व प्रशासनाचा कोणी व्यक्ती येऊन गेला? प्रशासनाचे CEO साहेब सकाळी आलेत, परंतु त्यांनी आश्वासन देऊन चालले गेलेत, परंतु आत्तापर्यंत कोणी आलेलं नाही. पंचनामे झाले का नाही? पंचनामे नाही झालेले. काय मागणी आता तातडीची मदत? तातडीची काहीतरी सरकारने मदत करावी बा. हे आमचे काही घरं पडलेले आहेत खाण्यापिण्याचं असं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.